दगाबाज सरकारशी दगाबाजी करावीच लागेल. शेतकरी उघड्यावर. मुख्यमंत्री बिहारमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय. कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार. आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला. कैसन बा? हा ठीक आहे ना बा. अरे तुझा बा बसलाय ना इकडे. हा इकडे शेतकरी बसलाय ना. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बरंच माहिती आहे. अंदर की बात ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करतंय असं म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपमधून काही प्रतिक्रिया आल्यात. आपण पाहूया. असं विचारलं पण केंद्राचं पथक आलंय. आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक. नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं. आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? मला हे सांगा, केंद्रीय पथक दिवसभर फिरत होतं आणि वाटेत येता येता जर समजा अंधार झाला आणि एखादं गाव लागलं आणि शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघून घ्या, शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघा. आता आम्ही दिवसभर दौऱ्यावर निघतो, रात्री 1-1 वाजेपर्यंत दौरा चालतो. त्यामुळं महत्वाचं काय, केंद्रीय पथक आलं ना, केंद्रीय पथक पूर्ण दिवसभर फिरताय ना. आता रात्री फिरतात आहे का दिवस फिरताय, उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं. बिनकामाची टीका करता, अभ्यास नसलेली टीका करता आणि अभ्यास पूर्ण काम करण्याकरता केंद्रीय पथक आलं त्यावर टीका करता. आले येताना वांदवे त्याला काही बघायचं होतं म्हणून त्यांनी पाहिलं असेल. याचा अर्थ 3 दिवस त्यांचा दौरा आहे, एका दिवसाचा दौरा नाही की आलं ना अंधारात टॉर्च मध्ये पाहणी केलं आणि पथक माघारी गेलं. 3 दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे. ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे, ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र, तो गाव, तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधनं किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे, तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत. 3 दिवस आहेत. याचा अर्थ 3 दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्च मध्ये करणार असं नाही. त्यामुळे विरोधकांना केवळ अशा गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे. मला वाटतं मराठवाड्यात आपल्याला प्रचाराला बोलवायलाच कोण त्या ठिकाणी उरलेलं नाही आणि म्हणून आता शेतकऱ्यांच्या नावावर बांधावर जाऊन त्या ठिकाणी आपण प्रचारासाठी लाभ घेताय हे समजायला तर जनता मूर्ख राहिलेली नाहीये. आपला हा राजकीयच दौरा आहे आणि आपलं फक्त फोटो सेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि राजकीय वातावरण निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धवजी आपण करताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.